नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत दारव्हा यवतमाळ या मेन हायवेच्या लगत काम चालू आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं। तुम्ही बघू शकता 15 ते 20 फूट खोल गड्ड्यात इथं बेड काँक्रीटचं काम झालेलं आहे। याच्यावर फुटिंगची निर्मिती होणार आहे एका ब्रिजसाठी। म्हणजे हे जे दारव्हा यवतमाळ रूट गेलेला आहे त्याच्यावर पुलाची निर्मिती होणार आहे, त्याच्यासाठी इथं काम चालू करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, आज आपण रोडच्या दोन्ही साईडचे अपडेट घेणार आहोत, यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या साईडचे सुद्धा आणि दारव्हा रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या साईडचे सुद्धा। आत्ता आपण घेत आहे अपडेट दारव्हा साईडकडे आहे। इथे छोटे मोठे ब्रिज आणि अर्थवर्क सुद्धा काम चालू आहे। हे रॉब बघू शकता तुम्ही, याच्यावर तर भरती येणाऱ्या मातीची ते 40 फुटाच्या जवळपास जाणार आहे मित्रांनो, किंवा जास्त बी। तुम्ही बघू शकता ट्रक आणि मुरुम आणणं सध्या चालू आहे। थोडं आपण आता वरती जाऊन बघू, वरची जी अर्थवर्क करण्यात येत आहे त्याची। समोर कामाठवाडा गाव आहे मित्रांनो, तिकडून अर्थवर्क बनणं येणं चालू आहे, म्हणजे अर्थवर्कचं काम चालू आहे। हे टप्प्याटप्प्यानं करते मित्रांनो, खाली एक टप्पा, मग दुसरा रोडचा, मग तिसरा। म्हणजे हे भरतीसाठी 15 फूट 15 फूट किंवा 10-10 फुटाचे असे मुरुमाचे लेवल करत नाही ते वरतं। मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे मार्गाला सन 2009 मध्ये मंजुरी मिळाली। समोर बघू शकता तुम्ही अर्थवर्क, रोडच्या साईडला हे काम चालू आहे आणि खालपासून वरपर्यंत मुरुम त्यांनी पसरवता वरता आलेला आहे मित्रांनो, 40 फूट वरता। मित्रांनो, समोर जे साईडला तुम्ही बघू शकता हे तिवसा गाव आहे। मोबाईल टावर तिवसा गावाच्या अंदरला आहे मित्रांनो, त्याच्या साईडला काम चालू आहे। आपण तिथून आलो आत्ता रोडपासून, आणि रोडच्या तिकडल्या साईडला सुद्धा आपल्याला जायचं आहे अपडेट घेण्यासाठी। आता कुठं होतं आपण, जमीन अधिग्रहण आणि विविध बाबी पूर्ण करीत 2015ला काम सुरू झाले मित्रांनो। बऱ्याचदा या कामाला संत गतीचा मुद्दा देखील लोकसभेत गाजला। मित्रांनो, हे जे तुम्ही छोटे हे गड्डे दिसू लागले तुम्हाला, हे सेंटर पॉईंटसाठी आहे। ते साईडला जे गड्डे दिसत आहेत त्याच्या मार्किंगनुसार हे सेंटर पॉईंट काढण्यात येणार आहे। हे बाय बघू शकता या समोर, म्हणजे या सेंटर पॉईंटवर बरोबर ट्रॅक टाकण्यात येणार आहे पूर्ण अर्थवर्कचं काम पूर्ण झाल्यावर। इथे एक गड्डा आहे 4x4चा, रोडच्या दुसऱ्या साईडला आलेलो आपण। बघू शकता रोडच्या साईडला हे काम चालू आहे, बेडचंच काम आहे चालू सध्या, आणि इकडं साईडला अर्थवर्क चालू आहे, म्हणजे मुरुमाचे थर चढवून चालू आहे मित्रांनो। हे ब्रिज बघू शकता तुम्ही, खूप मोठा आहे। पिल्लरची संख्याच मला वाटते 15-20च्या जवळपास आहे मित्रांनो। मागच्या व्हिडिओत आपण तिवसाचं पूर्ण या ब्रिजची निर्मिती चालू होती तेव्हा आपण याचं अपडेट घेतली होती, ते व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे।
तुम्ही जाऊन बघू शकता. तेव्हा हे मुरुमाची तर अर्थवर्क एवढं चालू नव्हतं काम, आता चालू झालेलं आहे. त्या ब्रिजच्या बरोबर ही जी ब्रिज दिसत आहे मित्रांनो तुम्हाला, त्याच्या लेवलपर्यंत मुरुमाचे थर चढवण्यात येणार आहे. ते थर कंप्लीट झाले त्याच्यानंतर ब्रिज आणि ते अर्थवर्क कंप्लीट झाल्यावर ट्रॅक टाकण्यात येणार आहे मित्रांनो. मित्रांनो 2016 कामाला गती आली आणि आता या रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील काम कंप्लीट झालेलं आहे आणि तसं रेल्वेसुद्धा चालू झालेली आहे. पहिला टप्पा म्हणजे वर्धा आणि कळंब. तसा पहिला टप्पा वर्धा यवतमाळ असायला पाहिजे, परंतु लोकसभेच्या निवडणुकीमुळं ते पहिला टप्पा आकुर्ता घेऊन कळंब ते वर्धा करण्यात आलेला आहे 38 किलोमीटरचा. असो, आपल्या फायदे घेण्याचे नियम अलग असते. बरं, आपण येऊ मेन मुद्द्यावर. बघू शकता वाटतं तुम्ही गटर लाईनवरती ठेवण्यात आलेली आहे. त्या साईडली तिकून मुरुम आणत आहे मित्रांनो. ट्रक आहे ना अर्थवर्कसाठी. वर्धा ते नांदेड हे 284 किलोमीटरचे अंतर केवळ 4.5 तासात या रेल्वे रुळामुळे कापता येणार आहे. म्हणजे लवकरात लवकर जाण्यात येणार आहे. ते जाण्यात येऊ लवकर किंवा उशीर मित्रांनो, ही लवकरात लवकर कंप्लीट व्हावं ही आपली अपेक्षा आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे. त्या सपोर्ट करण्यासाठी तुम्ही फक्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्याच्यासाठी का पहिला व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळाले पाहिजे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. असेच तुम्हाला अपडेट आम्ही प्रत्येक वेळी देत राहू. त्यासाठी चॅनलवर जोडून राहा. आणि काहीही तुमची जर प्रतिक्रिया असेल म्हणजे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी उघडच आहे मित्रांनो. तर चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.